आता थोडस महाभारतात जाऊ आणि भारतात परत येऊ महाराज. तुम्हाला माहित आहे महाभारत, बरेच जण म्हणतात महाभारत रामायण. महाभारत म्हणजे असं आहे बघा, जिथं भावाचं जे आहे ते माझं आणि माझं सुद्धा माझंच. पण रामायण असं आहे, माझं भावाचं आणि भावाचं ते भावाचंच. याचं रामायण. हा परोपकाराचा सिद्धांत रामायणामध्ये आहे. आणि म्हणून तुम्हाला महाभारताचं चांगलं माहित आहे. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. झूठा तो नरक में बैठा, सच्चा बैकुंठ जावे. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसी की. आणि कौरवांचा बघा वनवास भोगला पांडवांनी, पण शेवटी विजय झाला. ते वाक्य माहित आहे, सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं. वनवास भोगावा लागला पण सत्याचा विजय झाला, पांडवांचा विजय झाला महाराज. आणि कौरवांचा पराजय नाही महाराज. नाही पराजय कुणाला म्हणतात, कुणी राहिलं तर पराजय. इथं सगळ्यांचा नायनाट झाला महाराज. आणि मग त्यावेळेस जेव्हा नायनाट झाला, सगळं हस्तिनापूर सुशोभित करण्यात आलं. धर्मराजाच्या अशा राज्याभिषेक सोहळ्याची तयारी, ब्रह्मवृद्धांचे मंत्रघोष सुरू झाले आणि धर्मराज सिंहासनावर बसला महाराज. त्यावेळेस चारी भाऊ त्या सिंहासनाच्या समोर आनंदाने नाचू लागले. नकुल सहदेवाच्या गळ्याला बिलगुलून रडायला लागला महाराज. आणि अर्जुन भीमाच्या गळ्याला बिलगुलून रडायला लागला. का रडायला लागला महाराज? कारण हे सगळं मिळवण्यासाठी किती सोसावं लागलं हे आठवण. आणि हे सगळं भोगण्यासाठी हे सगळं तर आता मिळाले, हे सुख मिळाले. पण याच्यापेक्षा एक दुःख आहे. आता आपला जो पाठीराख काय, भगवान श्रीकृष्ण द्वारकेला जाणार आहेत, याचं खूप दुःख आहे. आणि तो दिवस उजाडला महाराज. तो दिवस उजाडला. त्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा रथ सज्ज झाला महाराज. भगवान श्रीकृष्ण द्वारकेला जाणार आहेत म्हणले. सगळं हस्तिनापूर सुशोभित करण्यात आलं आणि चारी भावंडाला एकांतात बोलून घेतलं श्रीकृष्णाने. हे आपल्यासारखंच आहे महाराज. आपल्या परिवारातलं कुणी जर मेलं तर गोड जेवणाचा कार्यक्रम होतो. आणि मग त्या परिवारासाठी एक जास्त जवळीतेचा आत्मीयतेचा संबंध असणारा एक परिवार असतो. प्रत्येकाचा परिवार असतो, घनिष्ठ संबंध, लोभाचे संबंध. आणि तो परिवार एक 10व्याचा दिवस झाल्यानंतर, 13वी झाल्यानंतर पण एक दिवस थांबतो आणि सगळ्या भावांना एकांतात बोलवून घेतो आणि म्हणतो. काय म्हणतो तो कुटुंब प्रमुख? हे बघा, पितृक्षेत्र हरपलं तुमचं. आता भावाभावामध्ये वाद करू नका. चांगलं चाललेलं भावाचं बिघडवण्याचा समाज प्रयत्न करतो. चांगलं एकीनं राहा. आणि काही कमी जास्त झालं तर आम्हाला हाक द्या. आमचा परिवार पूर्ण तुमच्या पाठीशी आहे. ही ग्वाही देतो, हे आश्वासन देतो. तसंच भगवान श्रीकृष्णाने या सर्वांना एकत्रित बोलवलं महाराज. नकुल, सहदेव, अर्जुन, भीम. जी भगवान, स्टेट का नतीजा जानते हो आप लोग अच्छी तरह. स्टेट के लिए पूरे कौरव समाप्त हो गए. हाँ भगवान, तो मेरी ये प्रार्थना है कि स्टेट के लिए कभी झगड़ा मत करो, आपस में प्यार बनाए रखो. कुछ कम ज्यादा हुआ तो ये भगवान श्री कृष्ण आदि रात को तुम्हारे लिए तैयार है. चलता हूं म्हणल्या बरोबर महाराज युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव रडायला लागले महाराज, रडायला लागले. पुढे आले. कुंतीचा निरोप घ्यायचा. कुंती आत्या, नीट ऐका लक्ष देऊन. कुंती आत्या, पांढरे केस झालेली. हिंदीमध्ये आत्याला बुवा म्हणतात महाराज, बुवा. जवळ आले आणि तिनं बघितलं आपला पाठीराखा चाललाय. कुंती आत्याजवळ आलं, पायावर मुंडकं ठेवलं भगवान श्रीकृष्णांनी आणि म्हणले, चलता हूं बुवा. बस चलता हूं बुवा म्हणल्या बरोबर जे कुंतीनं रडणं सुरू केलं महाराज, जे रडणं सुरू केलं, भगवान श्रीकृष्ण म्हणले, आत्या रडू नको, आत्या रडू नको. जन्मभर दुःख भोगलेस ग, जन्मभर दुःख भोगलेस, रडू नको. मी साक्षीदार आहे तुझ्या दुःखाचा.
जन्मभर रडली. तुझ्यासारखं दुःख कुणाच्या वाटेला आलं नाही आत्या, रडू नको. पण आता तुझा थोरला धर्मराज राजा झालाय, आता सुखाचे दिवस आलेले आहेत. रडू नको आत्या, रडू नको. तुझ्या चारी पोरांना मी काय सांगायचं ते सांगितले. मग तर पुन्हा हंबरडाच फोडला महाराज. कुंतीनं जे रडणं सुरू केलं महाराज, जे रडणं सुरू केलं. विठ्ठला 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 विठ्ठला. भगवान खाली बसले. भगवंतानी म्हणले, आत्या मी चाललो पण तुला काही मागायचं असलं मी तुला काही द्यायला तयार आहे. पण फक्त तू रडू नको आत्या, तू रडू नको, रडू नको आत्या म्हणल्याबरोबर महाराज तिनं पदर पसरला. पाचही भावंड बघतात आमची आई काय मागते भगवान श्रीकृष्णांकडे, भगवंताकडे काय मागते. त्यावेळेस कुंतीनं असा पदर पसरला महाराज आणि म्हणली, अगर आप मुझे कुछ देना चाहते हो तो पूरी जिंदगी का दुख देके जाओ भगवान, पूरी जिंदगी का दुख देके जाओ. मग भगवान बसले आणि रडायला लागले. आणि त्यावेळेस भगवंतांनी सांगितले, आत्या जन्मच्या जन्मभर दुःख भोगलेच. तुझ्यासारखं दुःख कुणाच्या वाट्याला आलं नाही. तू पृथुराजाची मुलगी, तुझं नाव प्रथा. जन्म झाला पृथुराजाच्या घरी, पण कुंतीभोज राजानं विनंती केली तुझ्या बापाचे मित्र. त्या विनंतीवरून तुला कुंतीभोज राजाला देण्यात आलं आणि तिथं तुझं नाव कुंती ठेवलं. दुर्वासा ऋषींची सेवा केलीस, तुला मंत्र दिले. न कळत्या वयामध्ये एक मंत्र जपला सूर्याचा, त्यापासून तुला पुत्र झाला कर्ण. आणि तो पुत्र झाल्यानंतर महाराज कुळाला कलंक लागल म्हणून तो पुत्र पाण्यात सोडून दिला. बघा आईचं अंतकरण आहे. आपलं लेकरू आपल्यापासून दूर जाणं महाराज आहे ना, हे सर्वात मोठं आईसाठी दुःख असतं महाराज. खूप मोठं दुःख असतं. पोटचं दुःख लय मोठं असतं. आणि त्यानंतर तुला पती मिळाला पंडुरोगी. त्यालाही शाप होता, किदम ऋषींचा शाप होता महाराज, की पत्नीला स्पर्श केल्याबरोबर तू मरून पडशील राजा. किदम ऋषी अरण्यात आपल्या पत्नीसोबत हरणीच्या आणि हरणाच्या रूपामध्ये प्रणय क्रीडा करत होते. त्यावेळेस पंडुराजानं बाण मारला. त्यावेळेस पंडुराजानं बाण मारल्यानंतर महाराज किदम ऋषीनं मरता मरता शाप दिला की ज्या वेळेस मला मारतोस तू, तसंच तुला सुद्धा पत्नीला स्पर्श केल्याबरोबर मरून पडशील. म्हणून पंडुराजापासून मुलं झाली नाहीत हे लक्षात घ्या. पंडुराजापासून मुलं झाली नाहीत. मग तू 3 मंत्र जपले, त्याचे 3 झाले. 2 मंत्र तू माद्रीला दिलेस, त्यांचे 2 झाले. नकुल सहदेव, सगळं महाभारत पाठ आहे तुम्हाला, तरी कान टवकारून ऐकतात. गोड वाटते, मलाही गोड वाटते महाराज, गोड वाटते. आणि मग अरण्यामध्ये पंडुराजाच्या लक्षात आलं नाही, त्यानं माद्रीला स्पर्श केला आणि तो मरून पडला. त्यावेळेस माद्री तुझ्या पाया पडली. अरण्यात कुणी नव्हतं, तुम्ही दोघी रडत होता, तुमचे अश्रू सुद्धा पुसायला कुणी नव्हतं. त्यावेळेस माद्री पाया पडली आणि म्हणली, ताई नवरा मरायला कारणीभूत मी आहे, मी पतीसोबत सती जाते. पण माझी विनंती आहे ताई, माझी विनंती, माझे 2 चिमुकले तुझ्या पदरात देते ताई, तुझ्या पदरात देते, त्यांचा सांभाळ कर. विठ्ठला विठ्ठला आणि महाराज त्यावेळेस असे दुःखाचे डोंगर ना डोंगर भोगलेस तू. किती डोंगर भोगलेस तू, अख्खे दुःखाचे डोंगर ना डोंगर भोगलेस. आणि आता मी चलता हूं द्वारकेला म्हणलं तर पुन्हा दुःखच मागतेस आत्या. तर त्यावेळेस कुंतीचे उद्गार आहेत, सच कहूं गोपाल, अगर मेरे जिंदगी में सुख आएगा तो मैं भगवान को भूल जाऊंगी. रात्रंदिवस तुझं भजन केलं कारण मी दुःखी होते. सुख आएगा तो भगवान की याद नहीं आएगी. और ये भी सुनो गोपाल, जिस दुख में
भगवान की याद आती है, वो दुःख नाही, वो सुख हो जाता है अभंगाच्या दुसऱ्या चरणात.